नमस्कार मंडळी, आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने पालकची भाजी पाहणार आहोत. तर एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एवढे हे चवीला भन्नाट लागतात. तर त्यासाठी इथे एक जुडी पालक घेतला. पालक घेताना फक्त पाणी घ्यायचे आहे, त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे. जाडसर कापून घेतला, एका भांड्यामध्ये घालून घेतला. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. काही मसाले घालायचे, तर पाव चम्मच हळद, पाव चम्मच तिखट, पाव चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच धने, 2 हिरवी मिरची थोडीशी क्रश करून घालायची, चिमूटभर हिंग, उकळलेला बटाटा एक घालायचा, कोथिंबीर, 2 चम्मच तांदूळ पीठ, 1 ते 1.5 वाटी बेसन, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. पाणी न घालता आपले भजी छान असे तयार होतात. अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. तर छान असं हे बॅटर तयार झालं आहे. लगेचच आपल्याला याचे भजी तयार करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे. तेलामध्ये एक एक भजी सोडून घ्यायचा. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आणि मध्यम आचेवरती छान असे हे भजी तळून घ्यायचे. तर रंग तर पाहताय तुम्ही, खूपच सुरेख आलेला आहे. आता तेलातले बुडबुडे कमी झाले, लगेचच भजी काढून घ्यायचे. तर इथे आपले छान असे भजी तयार झालेले आहेत. तर हे भजी कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.